नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीलाच बातमी आहे सोलापूरमधून. सोलापूरच्या माळशिरसमध्ये एक भीषण अपघात झालेला आहे. वाहन विहिरीत कोसळून 8 जणांचा मृत्यू झाला. देवदर्शनाहून परत येत असताना भाविकांच्या वाहनाचा अपघात झाला. ही दृश्य घटनास्थळावरची आपण बघतोय. वाहन विहिरीत कोसळलं आणि त्यामुळे भाविकांचा मृत्यू झालेला आहे. प्रतिनिधी संतोष कुलकर्णी आपल्याशी जोडले गेलेत. त्यांच्याकडून अधिक तपशील घेऊयात. संतोष, आता नेमका घटनास्थळावर काय परिस्थिती आहे? सुरुवातीला पिकअप विहिरीत पडल्यामुळे 14 लोकांचा मृत्यू झाला. त्याची प्राथमिक पत्रिकेच्या ग्रामस्थांना पण कसं सांगण्यात येतं, पण वास्तव काय आहे तिथे 14 ते 8 लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि 5 जणांना पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे. त्यात 1-2 लोकांची परिस्थिती गंभीर आहे. सध्या डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू आहे. मात्र या भीषण अपघातात मृत्यूमुखी पडले असून बाकीच्यांना वाचवण्यात यश आलेल्या ग्रामस्थांनी मदत केल्याने यश आलेलं आहे. सुरुवातीच्या काळात जी ग्रामस्थांकडून पक्षी पाणी त्यांच्याकडून ती माहिती दिली होती. माहितीच्या आधारे 14 लोकांची मृत्यू सांगितला जात होता. मात्र तसं घडलेलं नाही. 5 लोकांना वाचवण्यात यश आलेलं आहे. सध्या उपजिल्हा रुग्णालयात त्यांना उपचार सुरू आहे. पण संतोष, ज्या ठिकाणी हा अपघात झालेला आहे तिथे नेमकं काय, कुठली गोष्ट कारणीभूत ठरली या अपघातासाठी? प्राथमिक अशी माहिती आहे की जो वाहन चालक आहे त्याचं नियंत्रण सुटल्यामुळे ते पिकअप जे वाहन आहे ते पडलेल्या विहिरीमध्ये पडल्याने हा अपघात झाला, अशा प्रकारची प्राथमिक माहिती ग्रामस्थांकडून मिळत आहे. ठीक, संतोष, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी. ही घटनास्थळावरची दृश्य आपण बघतोय. सोलापूरमध्ये वाहन विहिरीत कोसळल्यामुळे हा अपघात झालेला आहे. याच्यामध्ये काही भाविकांचा मृत्यू झालेला आहे. माळशिरसमध्ये हा भीषण अपघात झाला आहे.